नमस्कार, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे कोणतीही ग्रेव्ही किंवा कोणताही मसाला न वापरता अगदी हॉटेल आणि ढाबा स्टाईल मशरूम मसाला कसा बनवायचा तो पाहणार आहोत। मिनिमम ह्याला 5 ते 7 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो, पण खायला खूप टेस्टी होतो। तशीच याची टेस्ट ढाबा आणि हॉटेल स्टाईल लागते, त्यामुळे कोणीही ओळखू शकणार नाही की ही तुम्ही घरी बनवलेला आहे। चला मग कसा बनवायचा सुरू करूया। आता पावसाचे दिवस चालू आहेत, तर हे मशरूम सगळीकडे भेटतात, तर तिथून तुम्ही विकत आणा, बाजारामध्ये इझिली भेटतात। आता ह्या मशरूमवर खूप सारी माती लागलेली असते, त्यामुळे एका जाळीमध्ये काढून स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या। धुतल्यानंतर याचा तोंडाचा वरचा भाग चाकूने कट करून त्याची स्किन अशा प्रकारे तुम्ही हलक्या हाताने काढून घ्या। याला हलक्या हाताने स्किन काढायची आहे, नाहीतर मशरूम सॉफ्ट असते, त्याच्यामुळे त्याचे तुकडे होऊ शकतात। आता असे करून माझ्या सगळ्या मशरूमचे मी इथे स्किन काढून घेतलेली आहे। आता याचे आपल्याला तुकडे करायचे आहेत, तर तुम्ही कसे कराल, तर मोठे मशरूम असतील तर त्याचे अशा प्रकारे 4 तुकडे करायचे आहेत, आणि छोटे मशरूम असेल तर त्याचे 2 तुकडे करायचे आहेत। असे करून आपल्याला सगळे मशरूम व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। हे मशरूम आता बाजारामध्ये सहसा भेटतातच। आता इथे आपले सगळे मशरूम तुकडे करून झालेले आहेत। आता पुढे काय करायचे, तर इथे कढाई गरम करून त्यात अर्धा चमचा तेल टाकायचे आहे। तेलामध्ये उभा कट केलेला कांदा टाकणार आहोत। हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धे टोमॅटो टाकून घ्यायचे आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, आणि 2-3 मिनटं शिजल्यानंतर याला एका मिक्सर जारमध्ये काढायचे आहे। याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, अद्रक 2 तुकडे आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या टाकून याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर आता इथे आपण काय करणार आहोत, तर इथे कट केलेल्या मशरूमवरती आपण बनवलेली मिक्सरची पेस्ट टाकून 2 चमचे दही टाकणार आहोत, बरोबरच अर्धा चमचा हळदी पावडर, त्याच्याबरोबर 2 चमचा धने पावडर, तसेच इथे गरम मसाला 1 चमचा, लाल मिर्च पावडर 2 चमचे घेणार आहोत, तसेच जिरा पावडर अर्धा चमचा आणि चिकन मसाला 1 चमचा। चवीपुरते मीठ टाकून याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित आपण याला मिक्स करणार आहोत। आता हे मिक्स केल्यानंतर मशरूमला ते ऑब्झर्व होण्यासाठी किंवा मॅरिनेट होण्यासाठी 5 ते 10 मिनटं आपण साईडला ठेवणार आहोत। यामुळे आपला मशरूम मसाला खूप छान बनवून तयार होतो। आता इथे मी 10 मिनिटांसाठी अशी सोडले आहे। 10 मिनिटांनंतर मी इथे एक कढाई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकले। तेलामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकलेली आहे, आणि जो मसाला लावून मशरूम ठेवले होते ते याच्यामध्ये मी ॲड केलेले आहे। आता हे सगळा मशरूम मसाला आपल्याला या तेलामध्ये काढून घ्यायचा आहे। काढून घेतल्यानंतर याला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, आणि इथे तुम्ही लक्षात राहू द्या की गॅसची फ्लेम मीडियम ठेवा, म्हणजे ते खाली चिटकणार नाही। आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। इथे आपल्याला कोणताही पाण्याचा वापर करायचा नाही। आपण इथे पाण्याचा एकही थेंब न वापरता हा मशरूम मसाला बनवत आहोत। तर याला 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजू देऊयात। 5 मिनिटांनंतर तुम्ही उघडून पहा, इथे आपला मशरूम मसाला किती सुंदर रेडी झालेला आहे। म्हणजे ही मशरूम असते ते पाणी सोडत असते, त्याच्या अंदर पाणी असते, त्याच्यामुळेच हा मसाला व्यवस्थित शिजला जातो, आणि ग्रेव्ही एकदम हॉटेल आणि ढाबा स्टाईल लागते, म्हणजेच याची टेस्ट। आता इथे कस्तुरी मेथी टाकून याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्या, आणि इथे तुम्ही चवीपुरते मीठ आणखी ॲड करा, पण लक्षात राहू द्या की याच्या अगोदरही आपण मिठाचा वापर केलेला होता। आता राहिली आपले फक्त 2 मिनटं, तर आता ह्या 2 मिनटासाठी आणखी एकदा याला आपण झाकण ठेवूयात। आता झाकण ठेवल्यानंतर आता 2 मिनटं शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही ग्रेव्ही एकदम हॉटेल स्टाईल बनवून तयार झालेली आहे। आता इथे आपला मशरूम मसाला मिनिमम 7 मिनिटात तयार झाला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा।